मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारला 24 तारखेची अल्टिमेटम दिल्यानंतर एक दिवस आधी बरोबर म्हणजे आज मनोज जरांगे पाटील यांची बीड शहरामध्ये इशारा सभा होते आहे आणि या इशारा सभेसाठी जे व्यासपीठ उभा करण्यात आलंय त्या व्यासपीठावरची ही किल्ल्याची प्रतिकृती आपण बघू शकता, ज्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे, बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो आहे, त्या बाजूलाच मा जिजाऊ मासाहेब यांचा फोटो आहे आणि हुबेहूब किल्ला दिसेल अशी प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे। याच स्टेजवरती साधारण 2च्या नंतर हे मनोज जरांगे पाटील पोहोचतील आणि त्यानंतर आतापर्यंत पारंपरिक ज्याप्रमाणे सभा होते म्हणजे या व्यासपीठावरती फक्त काही मराठा समाजातील मुली असतील ज्या मनोज जरांगे यांचं स्वागत करतील आणि त्यानंतर एकमेव भाषण होईल ते म्हणजे मनोज जरांगे पाटील हे बोलतील। या ठिकाणी 50 एकरपेक्षाही जास्त क्षेत्रावरती या सभेची तयारी करण्यात आली आहे। समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा बसवण्यात आला आहे आणि हा धुळे सोलापूर हायवे आहे ज्याच्या लगत ही सभा होते, ज्याची तयारी मागच्या अनेक दिवसापासून आयोजक करतायत, ज्यासाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे। डॉक्टर्स ॲम्ब्युलन्सचं पथक या ठिकाणी ठेवण्यात आलंय आणि याच ठिकाणी उभा राहून मनोज जरांगे पाटील हे साधारणतः 2च्या नंतर बोलतील, ज्यानंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांचा काय निर्णय असेल हे आपल्याला कळू शकेल। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पाटील मैदान, बीड। दरम्यान मनोज जरांगेंच्या बीडमधील इशारा सभेत